आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। उडगीत संसर्गजन्य आजाराने डुकरांचा धुमाकूळ, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न। ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महांतेश गौडा पाटील यांचा इशारा। जत तालुक्यातील उडगी गावात सध्या संसर्गजन्य आजारामुळे डुकरांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दररोज सुमारे 5 ते 10 डुकरे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गावातील विविध गल्लीबोळांमध्ये मृत अवस्थेत पडलेल्या डुकरांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून संसर्गजन्य रोगांचा धोका वाढला आहे। ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून या गंभीर परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। मृत जनावरे वेळेवर हटवली जात नसल्याने परिसरातील स्वच्छता धोक्यात आली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। सामाजिक कार्यकर्ते महांतेश गौडा पाटील यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत गावातील सर्व भटकीत डुकरे तातडीने हटवण्याची मागणी केली आहे। संबंधित डुकरांचे मालक कर्नाटक राज्यातील चडचण परिसरातील असल्याचेही सांगितले जात असून वारंवार सूचना देऊनही डुकरे परत नेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मृत डुकरांची विल्हेवाट लावावी, गावातील भटकी डुकरे हटवावीत आणि संसर्ग रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते महांतेश गौडा पाटील यांनी दिलाय। दरम्यान प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे उडगी ग्रामस्थांचे मध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संभाव्य साथीचा रोग टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। उडगी येथे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, ते म्हणजे जागोजागी डुक्कर मरून पडायला लागले। प्रत्येक गल्लीत 2-2, 3-3 असं मोठमोठे डुक्कर मरून पडलेला आहे आणि त्याच्यामुळे दुर्गंधी उठलेला आहे। त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। ते डुक्कर उठवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कुठलेही यंत्रणा दिसून येत नाही। त्यासाठी लोकांना प्रश्न पडले, ते कोणाकडे हे तक्रार मांडायचं? ग्रामपंचायतीकडे मांडायचे का जिल्हा आरोग्य विभागाकडे मांडायचं का वन विभागाकडे मांडायचं? हे कळेना झालंय। कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही। म्हणजे हे भविष्य असंच परिस्थिती जर पुढे गेलं, असं 4 दिवस पुढे गेलं तर ते आरोग्याच्या दृष्टीनं मात्र अत्यंत गंभीर परिस्थिती होण्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आम्ही जिल्हा आडळीताला विनंती करतो की तुम्ही हस्तक्षेप करा, कोणाला तरी जबाबदारी सोपा आणि डुक्कर मुक्त गावापासून करा। आमच्या गावातून डुक्कर दुसरीकडे हलवण्याची व्यवस्था करावं म्हणून जिल्हा नियोजनाकडे आम्ही विनंती करतो। नाही तुम्ही थोडक्यात नाही केले तर आम्ही गाव बंद ठेवून आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरलेला नाही। त्यासाठी परत एकदा आम्ही विनंती करतो की आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप ताबडतोब करून ही डुकरांची दुसरीकडे हलवण्याची व्यवस्था करावी ही विनंती करतो। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।